तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला बघा 3 दिवस असे तांदूळ भिजवून 3 दिवस आपल्याला कंटिन्यू त्याचं पाणी चेंज करत राहायचं आहे आणि 3 दिवस चांगले भिजल्यानंतर ना चौथ्या दिवशी आपल्याला काढून थोड्या हव्याखाली त्याला सुकवून घ्यायच्या तांदळाला आणि त्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे। तोपर्यंत गूळसुद्धा आपला छान असा नरमसा गूळ असायला पाहिजे, त्यात आपल्याला मुरून ठेवायचं आहे गुळाला सुद्धा। तर हे बघा आता छान असं सुकलेलं आहे तांदूळ आणि त्याची मस्त अशी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आणि जेवढं आपलं तांदळाचं पीठ असणार ना तेवढंच आपल्याला गूळ टाकायचं आहे वाटीने मापून आणि मिक्स करून ठेवायचं आहे। एकदम परफेक्ट असे अनारसे होतात आमचे, तर खूपच छान झालेले आहेत। पुढे तुम्हाला कंटिन्यू बघायला भेटेलच। आणि इथं बघू शकता मम्मी चांगलं त्याचं गुठळ्या वगैरे मोडून घेत आहे आणि चांगलं एकदम पीठ आपलं व्हायला पाहिजे नाही का, मग छान होतात, एकदम मस्त होतात आणि पीठसुद्धा एकदम छान झालेलं होतं बघू शकता तुम्ही। तर मम्मीने छान असं चाळून वगैरे घेतलेलं आहे आणि गूळसुद्धा असं नरम करून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं गूळ व्यवस्थित असं मिक्स करायचं एकदा आणि नंतर परत एकदा मिक्सरमध्ये आपल्याला त्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर त्याचे गोळे बनवून ठेवायचे आहेत। चला तुम्हाला तेही मी पुढे दाखवतच आहे, त्यामुळे तुम्ही कंटिन्यू राहा। हे बघा आता मम्मीने टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ह्याला सारखं आता वाटून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात जेवढं आपलं आहे ना तांदळाचं पीठ तेवढंच आपलं गूळ पण टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून पुन्हा एकदा मिक्सरला लावत आहे जेणेकरून सगळं एकजीव व्यवस्थित होतं त्यामुळे। तर बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यात पाणी एक बूंद पण टाकायचं नाही। ज्यावेळेस तुम्ही करसाल ना त्यावेळेस वाटलंच तर थोडंसं केळीचं करून टाकू शकता, ते पण तुम्हाला मी पुढे दाखवेलच। आणि हे बघा आता सगळं वाटून झालेलं आहे आणि वाटून झाल्यानंतर ना आता त्यात आपल्याला हे जे मस्त असं मोडून घ्यायचं आहे आणि गोळे मस्त गोल 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 करून ना त्याला आपल्याला काय करायचं आहे, त्याला ना मस्त असं हे करून ठेवायचं आहे, एका पिशवीमध्ये ठेवून द्यायचं आहे। म्हणजे एक पूर्ण 24 तास ठेवायचं आहे। तर आता हे आम्ही दुपारी केलेलं आहे, तर आम्ही डायरेक्ट परवाच्या रात्री केलेलं हे। तर ह्याला भरपूर टाईम द्यावा लागतो अनारसे बनवायला, तेव्हा जाऊन आपले अनारसे एक नंबर होतात, खूप छान पण होतात, फुगतात टम आणि एकदम जाळीदार होतात। आणि हे बघा मम्मीने असे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि ह्याला आता एका कॅरीबॅगमध्ये घालून बंद एका डब्यामध्ये ठेवून द्यायचा आहे। तर बघू शकता हा गोळा ॲटोमॅटिक आपलं ते गुळामुळं ना त्यातलं तेल सुटतं नाही का, तेल म्हणजे थोडासा नाही का ओलसरपणा येऊन जातो, त्यात साखरेचा पाक कसा होतो तसा सेम आणि छान मस्त मुरतं बघा। गुळात पण करतात कोण कोण, साखरेत पण करतात, पण गुळात खरं सांगते एक नंबर लागतात आणि खूप छान पण होतात। आणि हे अनारसे आम्ही मस्त असं चुलीवर बनवणार होतो आणि इतके छान झालेले ना, आम्ही बनवतानाच एक 5-6 खाल्ले असतील, इतकं म्हणजे भारी झालेले होते। चला ती रेसिपी पण तुम्हाला पुढं मी दाखवणारच आहे, खूप गमती झालेल्या ते पण बनवायला आणि चुलीवर कसं मस्त वाटतं नाही का बाहेर थंड वातावरणामध्ये, मग तेच आम्ही बनवायला पण घेतलेलो बाहेरच। आणि मम्मी बघू शकता त्याला चांगलं असं म्हणजे जेवढं होईल तेवढं त्याला छान असं दाबून आणि ठेवायचं आहे आपल्याला गोळा करून। तर बघू शकता झालेलं आहे मम्मीचं पण भरपूर असं आणि आता हे आपल्याला बंद करून ठेवायचं आहे। चला तुम्हाला ते पण दाखवते मी। तर आता एवढे हुंडे झालेले आहेत, ह्यात पण भरपूर असे होतात आणि एका कॅरीबॅगमध्ये हे सगळं टाकून ठेवायचं आहे। बघू शकता मी कशी ठेवत आहे, तसंच आपल्याला ठेवून घ्यायचं आहे कॅरीबॅगमध्ये आणि असं बंद करून ना आपल्याला टोपामध्ये ठेवून द्यायचं आहे एक 24 तास। तर मी तुमच्यासोबत बघा 3 दिवसाखाली मस्तपैकी आपलं अनारसांचं पीठ वगैरे तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आज फायनली 3 दिवसानंतर ना ते छान पीठ असं मुरलेलं आहे। तरी थोडं सुक्कं झालं म्हणून मम्मी त्यात केळी टाकून करणार आहे आणि तुम्हाला दाखवते मी कसे झालेत आणि कसे आणि मस्त होत आहेत। चला तुम्हाला दाखवते। तर बघू शकता इथं मम्मीने एक टाकलेलं आहे आता तळायला, ते तेल टाकले, जास्त तेल गरम नाही झालंय सध्या। बाय बाय आणि तिथं करायचं चालू आहे।
तर आता आमचं बघा थोडं सुक्कं झालेलं होतं पीठ, त्यामुळे आता मम्मीने त्यात ना एकच केळी ना चांगली अशी किसणीने पहिला खिसून घेतलेले आहे आणि त्यात मिक्स करत आहे. तसे पण चांगलं होतं ते बिना ह्याचे, पण थोडंसं कडक वाटत होतं पीठ नाही का, म्हणजे जास्त त्याला गुळावर पण असतं बघा. गुळ आपलं जे चांगलं असलं ना मस्त होतात, ते आमचं गुळ थोडंसं कडक असल्यामुळे झालेलं नाही का. तर मग काय त्यात केळी एकच टाकलेली आहे तेवढे 4 हुंड्यामध्ये आणि व्यवस्थित असे आता मिक्स करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर जे खूपच मस्त झालेले, एकदम असे टमटम फुगत होते, इतके भारी होत होते ना, खूप म्हणजे खूपच. तुम्हाला मी क्लोज करून पण दाखवलेले आहेत पुढं. तर चला कंटिन्यू बघा. आणि मस्त असे गमतीशीर आमच्या गोष्टी चालू होत्या. गप्पा मारता मारता आम्ही मस्त असे करत होतो अनारसे आणि खूप मज्जा पण आली बघा. आणि त्याचबरोबर बघू शकता तुम्ही आमचे मस्त गप्पा गोष्टी मजाक मस्ती चालू होत्या. आणि ह्या वेळ फक्त सुट्ट्यांच्या दिवसातच येतात बघा आमचे, नाहीतर मग काय आम्हाला जमत पण नाही. तर आता त्यानंतर ना तुम्हाला एक खास टिप सांगते. तेल जे आहे ना जास्त पण गरम नका होऊन देऊ, नाही तर मग काय होतात आपले जे अनारसे आहेत ना आतून कच्चे राहतात, फक्त वरूनच लाल लाल होतात आणि म्हणजे चांगले वाटत नाहीत. त्यामुळे ना थोडा आहारवरच करा, जास्त पण हाय फ्लेमवर करू नका. गॅसवर पण करताना थोडं लो फ्लेम असतानाच तुम्ही करायला सुरुवात करा. तर इथं बघू शकता तुम्ही आम्ही पण काय झालं थोडे चुली जास्त पेटल्यामुळं ना त्याला थोडं कमी केलेलं आणि नंतर ना मग चालू केलं तर बघा पुन्हा एकदा. तर आता बघू शकता तसं मीडियमवरच आमचं चालू होतं. तर आता बघू शकता झालेलं आहे ऑलमोस्ट, म्हणजे आता थोडेसे राहिले होते. पप्पा पण आले, पप्पांना पण जेवण ते वाढलेलं मस्त बाहेर बसून खाल्लेलं. आणि नंतर ना काय मग भावाने कुल्फ्या आणल्या, त्या कुल्फ्या खाल्ल्या आम्ही मस्त असे. आणि भरपूर असे अनारस जसे झालेले थोडेसे राहिलेले होते ते आता आम्ही करणार होतो. तर मम्मी अनारस बनवून थकलेले आहे, आता एवढंसं पीठ राहिलंय आता ते तर मम्मी चालले घरातलं आवरायला. आणि आता दीदी आणि मी बनवून घेणार आहे बाकीचे अनारसे. बघूया आता कसे होतात आपले. चला आता बनवून घेऊया आपण पटापट.